हॅलो एव्हरीवन. काल आपण लाईव्ह मध्ये HTML चा ट्युटोरियल पार्ट 1 पाहिलेला होता. ठीक आहे. तर आपण आज नेक्स्ट पार्ट सेकंड मध्ये रिमेनिंग पार्ट्स बघणार आहोत. ठीक आहे. तर ओव्हरव्ह्यू करूयात की काल आपण काय बघितलेलं. जस्ट HTML चा लॉंग फॉर्म बघितला होता. हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज कशासाठी यूज केलं जातं ते एक पाहिलं होतं. स्टँडर्ड मार्कअप लँग्वेजेस फॉर वेब पेजेस, म्हणजे वेब पेजेस क्रिएट करण्यासाठी आपण क्रिएट करतो. ठीक आहे. हे HTML यूज करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की HTML एलिमेंट्स काय आहेत. बरोबर. तर HTML एलिमेंट्स म्हणजे काय, ज्याला स्टार्ट टॅग आहे आणि एंड टॅग आहे, तर त्याला आपण काय म्हणतो की HTML एलिमेंट्स. ओके. तर त्यानंतर आपण बघितलं होतं HTML हिस्ट्री, तर कोणी क्रिएट केली होती ते वाले एक बघितलं होतं. आणि त्यानंतर आपण एम्प्टी टॅग पण बघितले होते. बरोबर. तर एम्प्टी टॅग मध्ये ज्याला एंड टॅग नाहीये तर त्याला आपण काय म्हणतो, एम्प्टी टॅग म्हणतो. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे की त्यानंतर आपण बघितलं होतं की प्री टॅग म्हणजे काय. बरोबर. प्री फॉर्मॅटेड टेक्स्ट. तर त्याचं एक एक्झाम्पल घेतलं होतं. तर हे आपण काल च्या सेशन मध्ये सगळं कम्प्लीट केलेलं होतं. ठीक आहे. तर आज नेक्स्ट फाईल आपण क्रिएट करूया. तर क्रिएट करताना तुम्हाला इथे न्यू फाईल म्हणून ऑप्शन येतो, त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि index1.html हे नाव आपण टाकणार आहोत इथे. ठीक आहे. आता बघा इथे आपण फर्स्टली ऑलरेडी डिस्कशन केलेलं होतं की जर आपण इथं डायरेक्टली एक्सक्लेमेटरी साइन प्रिंट केलं किंवा टाईप केलं आणि एंटर केलं तर बाय डिफॉल्ट आपल्याला त्याचा कोड जनरेट होतो. ठीक आहे. तर मी इथे एक्सक्लेमेटरी टाईप करत आहे आणि एंटर करत आहे. ठीक आहे. तर बघा बाय डिफॉल्ट इथे काय झालेलं आहे, तुम्हाला ऑटोमॅटिकली कोड जनरेट झालेला आहे. ठीक आहे. तर आता आपण आज नेक्स्ट काय बघणार आहोत, तर आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत HTML कोटेशन्स, HTML कमेंट्स, HTML कलर्स अँड HTML CSS. अँड पॉसिबल असेल तर लिंक्स पण हा सेशन आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर आपण पहिले टायटलला नाव देऊयात. तर टायटलला नाव देते मी HTML कोटेशन अँड सायटेशन. ओके. तर बेसिकली हे जे इलेमेंट्स आहेत, तर हे इलेमेंट्स आपण कशासाठी नॉर्मली यूज करतो, तर हे मोस्टली आपल्याला ॲज अ गुगल सर्च इंजिनसाठी यूज केले जातात. त्यानंतर आपल्याला स्पेसिफिक जर SEO करायचं असेल तर त्यासाठी मोस्टली यूज केले जातात. ठीक आहे. तर याच्यामध्ये HTML कोटेशन आणि सायटेशन इलेमेंट्स मध्ये आपण जे HTML एलिमेंट्स बघणार आहोत, तर ते पहिले लिस्ट आउट करून घेऊया. ओके. तर मी त्याच्यामध्ये फर्स्टली काय टाकते की ब्लॉक कोट असणार आहे आपल्याकडे. ब्लॉक कोट. तर ब्लॉक कोट हा एक HTML एलिमेंट्स आहे. ओके. ब्लॉक कोट. तर प्रत्येक टॅग नंतर मी BR टॅग टाकते बिकॉज आपल्याला नेक्स्ट लाईनला टाकायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे क्यू टॅग. क्यू टॅग मध्ये क्यू नंतर आहे आपला ABBR. ओके. याचा लॉंग फॉर्म पण सांगणार आहे आणि त्याचं प्रॅक्टिकल पण करणार आहोत आपण. त्यानंतर आहे ऍड्रेस टॅग. ओके. BR. त्याच्यानंतर आहे साईट. ओके. BR टॅग. आणि त्याच्यानंतर आपण घेणार आहोत व्हिडिओ. ओके. These are the main HTML quotation and citations HTML elements we are used in for SEO purpose and for gathering information regarding tag. ओके. जसं की आता आपण फर्स्टली एक्झाम्पल बघूयात की ब्लॉक कोट. आता हे कशासाठी यूज केलं जातं, तर फॉर कोटेशन्स. ओके. मीन्स वॉट, की ज्यावेळेस पण आपण एखादा सेक्शन घेतो तर त्यावेळेस तो कोटेड फ्रॉम अनदर सोर्स असतो. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा डिस्क्रिप्शन टाकत असतो तर त्या डिस्क्रिप्शनला जर आपल्याला स्पेसिफिक URL ला रिडायरेक्ट करायचंय किंवा दुसरा सोर्स द्यायचा आहे, तर त्या कंडिशनला आपण काय करतो की ब्लॉक कोट मध्ये साईट यूज करून त्याला एक URL प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. तर ती कशी आहे ते बघूयात आपण. फर्स्टली आपलं एक्झाम्पल आहे की ब्लॉक कोट. ओके. तर ब्लॉक कोट साठी आपल्याला काय करावं लागणार आहे, ब्लॉक कोट टॅग्स इथे घ्यावं लागणार. ओके. तर याच्यानंतर आपण काय करू, एक नॉर्मली इथं एक ॲज अ पॅराग्राफ सारखं आपण इथं सेंटेन्स राईट डाऊन करूयात. ओके. जसं की WWF हॅज वर्कड टू हेल्प पीपल.
ओके. तर हे आपण नॉर्मली सेंटेन्स घेतलेला आहे आणि आपल्याला इथे ब्लॉक कोटचा यूज करायचा आहे. ब्लॉक कोट मीन्स काय की आपण एखाद्या सेक्शनला अनादर सोर्सने कोट करतोय. ओके, अनादर सोर्सने कोट करतोय म्हणजेच काय करतोय इथे की ज्यावेळेस आपण इथे ऍज अ साईट म्हणून घेतोय तर याला आपण ऍज अ URL प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे, तर मी इथे काय करते ऍज अ गुगलची URL प्रोव्हाइड करते. ठीक आहे, google.com. तर ही जी URL आहे तुम्हाला वेब पेज वरती डिस्प्ले नाही होणार. ठीक आहे, ही URL जी आहे तुम्हाला वेब पेज वरती डिस्प्ले नाही होणार आहे, पण काय होणार की याची जी इन्फॉर्मेशन आहे ती अदर सोर्सला कोट करते, मीन्स ब्लॉक कोट. ओके, तर आपण याचं एक एक्झाम्पल रन करून बघूयात. रन करते मी याचं आउटपुट. तर इथं बघू शकता, हे बघा पुढे स्पेस पण आलेला आहे, पण ज्यावेळेस पण मी याला क्लिक करते किंवा काय तर याची URL दिसत नाही. जस्ट आपण त्याला काय करतोय ऍज अ त्या सेक्शनला अनादर सोर्सनी कोट करतो. ठीक आहे, इट्स कॉल्ड अ ब्लॉक कोट. तर हे कशासाठी नॉर्मली यूज होतं की ज्यावेळेस पण एखादी विकिपीडियावरती इन्फॉर्मेशन आहे आणि त्याला आपल्याला हेल्प करायचंय फॉर SEO पर्पज, तर त्याच्यामध्ये ही इन्फॉर्मेशन ऑलरेडी त्या URL मध्ये असते, तर ते ऍज अ डायरेक्टली सर्च केल्यानंतर डिस्प्ले होते, म्हणून आपण काय करतो ब्लॉक कोट यूज करतो. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे आपला, नेक्स्ट मध्ये येतो आपला क्यू टॅग. ओके, तर क्यू टॅग काय असते तर ते एक शॉर्ट कोटेशन आहे. बरोबर, जसं आपलं कोटेशन यूज होतं, क्यू म्हणजे काय कोटेशन डबल कोट मध्ये येतं. ठीक आहे, इट्स कॉल्ड अ शॉर्ट कोटेशन. ओके, तर नेक्स्ट आपण यूज करूया. प्रत्येक सेक्शन नंतर मी BR टाकते, बिकॉज BR टाकल्यानंतर काय होईल की नेक्स्ट लाईनला ते आपलं जे आउटपुट आहे ते डिस्प्ले होईल. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे आपला क्यू टॅग. क्यू टॅग म्हणजेच काय शॉर्ट कोटेशन. शॉर्ट कोटेशन. ओके, तर हा कशासाठी यूज होतो की ब्राउझरवरती नॉर्मली ज्यावेळेस आपल्याला एखाद्या वेळेस इन्सर्ट करायचंय कोटेशन मार्क्स, तर आपण युझिंग क्यू टॅग आपण कोटेशन मार्क्स यूज करू शकतो. बरोबर, तर आता आपण इथे टाकूया फर्स्टली P मध्ये किंवा H2 टॅग मध्ये. H2 टॅगच्या मध्ये आपण काय करणार आहे क्यू टॅग घेणार आहोत. ठीक आहे, तर याच्यामध्ये टाकलं दिस इज ए शॉर्ट कोटेशन HTML एलिमेंट. ओके, आपण असं एंटर केलं तर बघा शॉर्ट कोटेशनला कोटेशन कशा पद्धतीचे डिस्प्ले होतात ते आपण आउटपुट मध्ये बघूया. ओके, तर इथे मी या पेजला रिफ्रेश करते तर बघू शकता तुम्ही हे कोटेशन कसं आलेलं आहे बघा. शॉर्ट कोटेशनच्या इथे आपण क्यू टॅग यूज केलेला आहे, तर क्यू टॅगला जर आपल्याला कोटेशन वर्ड मधून द्यायचं नसेल किंवा टाईप करायचं नसेल तर त्या कंडिशनला आपण काय यूज करू शकतो क्यू टॅग यूज करू शकतो. ठीक आहे, इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टॅग इन HTML. ओके, तर नेक्स्ट आपण बघणार आहोत ABBR. ओके, तर ABBR म्हणजे काय की ॲब्रिव्हिएशन्स. ओके, ABBR म्हणजेच काय ॲब्रिव्हिएशन्स. ओके, मी ते पण BR टॅग टाकत आहे आणि आपण नेक्स्ट टॅग घेऊया ABBR ॲब्रिव्हिएशन्स. ओके, तर बघा ऑटोमॅटिकली ज्यावेळेस मी हा टाईप करते त्यावेळेस टायटल आलं, पण त्याच्या आधी आपण त्याचं काय करूयात की प्रॉपर ABBR म्हणजे काय तर त्याचं आपण फुल फॉर्म मध्ये लिहूया. तर ॲब्रिव्हिएशन्स म्हणतो आपण त्याला ABBREAREVIATIONS. ठीक आहे, ॲब्रिव्हिएशन्स कशासाठी यूज करतो नॉर्मली, तर आपल्याला काय करायचं की कोणी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे म्हणजेच काय हू, तर हूचं काय आपल्याला तिथे मिनिंग लिहायचं की हू म्हणजे काय, तर हू म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. हे जर आपल्याला तिथे मेन्शन करायचं असेल, बरोबर, इट्स लाईक ॲक्रोम. ओके, जसं की HTML म्हणजे काय हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. देन CSS म्हणजे काय कॅस्केडिंग स्टाईलशी. जसं एखादा ॲक्रोम आपल्याला किंवा ॲब्रिव्हिएशन्स लिहायचंय तर त्या कंडिशनला आपण काय करतो, जर आपल्याला ॲब्रिव्हिएशन्स मध्ये नॉर्मली हू म्हणून टाकायचं आहे आणि टायटल मध्ये आपल्याला काय करायचंय त्याचं लॉंग फॉर्म द्यायचंय. बरोबर, तर ॲब्रिव्हिएशन्स टाकलेला आहे, तर आपण नेक्स्ट अजून एक क्रिएट करूया ॲब्रिव्हिएशनचा टॅग. ओके, मी याच्यामध्ये BR टॅग टाकते आणि नेक्स्ट आपण काय करूया की याचं ऍक्च्युअल वालं वर्किंग करूयात. ओके, तर हू आहे, हूचा लॉंग फॉर्म काय आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर आपल्याला इथे टायटल मध्ये टाकायचं म्हणजे काय की ज्यावेळेस पण आपण हे टायटल ऍट्रिब्यूट टाकतोय त्याच्यामध्ये, तर हे ज्यावेळेस आपण आता
डायरेक्टली आपण टाकून बघूयात. ओके, वर्ल्डला WHOचं लॉंग फॉर्म काय आहे? WORLD, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके, अँड आपण काय करू इथं की पी टॅग घेऊया. ठीक आहे, आणि पीच्या मध्ये आपल्याला ॲब्रिव्हेशन्स टॅग टाकायचा आहे. ओके, ॲब्रिव्हेशन्स. ठीक आहे, तर आपण इथे टाकू शकतो की WHO was founded in 1948. ओके, बघा आपण काय यूज केलं? ॲब्रिव्हेशन्स. इट्स लाईक ॲक्रोम, म्हणजे जसं HTML CSS आहे लाईक दॅट आपण WHO म्हणून एक एक्झाम्पल घेतलेला आहे. WHOचं लॉंग फॉर्म काय आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. म्हणजे आपल्याला दाखवायचंय की WHO म्हणजे काय पेजवरती, त्यावेळेस आपण काय करतो? ॲब्रिव्हेशन्स यूज करतो. तर आउटपुटमध्ये बघा की ज्यावेळेस मी इथे टाकते तर ॲब्रिव्हेशनला कसं खाली आलेलं आहे बघा, डॉट 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 डॉट. हे आपण विकिपीडियाच्या पेजमध्ये बघितलं असेल, बरोबर? तर इथे बघा मी ज्यावेळेस इथं WHOला क्लिक करते तर बघा माऊस ओव्हरनी कर्सर केल्यानंतर तिथे त्याचा लॉंग फॉर्म दिसत आहे. ओके, इट्स लाईक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, बरोबर? म्हणजे काय करते की आपल्याला त्याची युजफुल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. कुणाला करते? ब्राउझरवरती. ॲब्रिव्हेशन्स म्हणजे काय की ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा लॉंग फॉर्म द्यायचा आपल्याला, तर आपण काय करतो? युझिंग ॲब्रिव्हेशन्स आपण टायटल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि ज्यावेळेस आपण माऊस ओव्हरने याला फक्त कर्सर करत आहे तर तिथे आपल्याला फुल फॉर्म दाखवत आहे, बरोबर? म्हणजेच काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके, तर हे कशासाठी आहे? तर ही जी युजफुल इन्फॉर्मेशन आहे तर ते ब्राउझरला देत आहे, आणि सर्च इंजिनसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी ॲब्रिव्हेशन्स आपण यूज करतो. ठीक आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तसं ॲब्रिव्हेशनच्या खाली डॉट 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 असे लाईन पण डिस्प्ले होतात. ठीक आहे, इट्स कॉल्ड ॲब्रिव्हेशन्स. आता नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट आहे आपला ॲड्रेस. ठीक आहे, तर ॲड्रेस कशासाठी यूज केला जातो? जर आपला जो कॉन्टॅक्ट फॉर्म असतो ना, तर कॉन्टॅक्ट फॉर्ममध्ये कॉन्टॅक्टची इन्फॉर्मेशन असते. इट्स लाईक ॲड्रेस. ओके, तर स्पेसिफिक ॲड्रेससाठी आपल्याला हा ॲड्रेस HTML एलिमेंट्स टॅग यूज करावा लागतो. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागणार आहे की इथे ॲड्रेस म्हणून द्यावं लागणार आहे. ठीक आहे, ॲड्रेस दिल्यानंतर आपण इथे ॲड्रेस टाकू शकतो. ठीक आहे, विजिटर्स ॲट. ओके, कोलन केलं, एंटर करते मी. आता याच्यानंतर आपल्याला BR टॅग टाकायचं आहे, कारण का त्याच्यानंतर ते नेक्स्ट लाईनला येईल. ओके, त्याच्यानंतर आपली जे काही वेबसाईट असेल example.com, मी एक नॉर्मल डम्मी टाकत आहे. ओके, फॉर प्रॅक्टिकल पर्पज. तर आपल्याला इथे काय करायचंय की example.com म्हणून टाकलेलं आहे. ओके, आणि ॲड्रेस हा आपला कम्प्लीट झालेला आहे. तर ॲड्रेस हा HTML टॅग काय करतोय की जे पण काय आपली कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे, लाईक ईमेल ॲड्रेस असेल, फिजिकल ॲड्रेस असेल, किंवा फोन नंबर असेल, किंवा जे पण काय आपलं सोशल मीडिया हँडल असेल एक्सेट्रा, तर ते आपण ॲज अ ॲड्रेस टॅगमध्ये टाकतो. म्हणजे एक कॉल्ड होतं की हा तुमचा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे. त्यासाठी स्पेसिफिक आपण काय करतो? ॲड्रेस हा HTML एलिमेंट यूज करतो. म्हणजे आपण हे ॲड्रेस P टॅग मध्ये पण देऊ शकतो किंवा H1 टॅग मध्ये पण देऊ शकतो. बट स्पेसिफिक टॅगसाठी स्पेसिफिक इन्फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे SEO साठी पण इम्पॉर्टंट, आणि तुम्हाला जो ॲड्रेस लिहिलेला आहे तो थोडा वेगळ्या फंटमध्ये पण डिस्प्ले होतो. म्हणजे जो ॲड्रेस HTML टॅग आहे तो वेगळ्या फंटमध्ये पण थोडा डिस्प्ले होतो, त्यासाठी पण घेतलेला आहे. बघा इथे आता जे नॉर्मल होतं टेक्स्ट त्याच्यामध्ये बघा कसं दिसतंय, आणि जो ॲड्रेस टॅग आहे त्याच्यामध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीने ते डिस्प्ले केले जाते. ठीक आहे, तर त्यासाठी आपण ॲड्रेस टॅग घेतो. कशासाठी? फॉर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन डिस्प्ले करण्यासाठी. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे त्याच्यानंतर साईट. ओके, तर साईट इट्स कॉल्ड सायटेशन्स. कशासाठी यूज होतं? फॉर टायटल ऑफ क्रिएटिव्ह वर्क. म्हणजे कुठलं पण एखादं क्रिएटिव्ह वर्क असेल तर त्याला तुम्हाला टायटल द्यायचं असेल, लाईक आपण इथे यूज केलं ब्लॉग कोटमध्ये टायटल. हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे ॲब्रिव्हेशन्स मध्ये. म्हणजे एखाद्या इन्फॉर्मेशन बद्दल किंवा एखाद्या वर्ड बद्दल इन्फॉर्मेशन देते इम्पॉर्टंट, म्हणजेच काय? टायटल. ओके, त्यासाठी आपण काय यूज केलं? टायटल. सेम लाईक साईट यूज होतं.
बरोबर. तर साईटमध्ये कशासाठी आपण यूज करतो साईट? बेसिकली क्रिएटिव्ह वर्क आहे, पण कशासाठी? फॉर एक्झाम्पल आपल्याला एखाद्या बुकचं नाव मेन्शन करायचंय, एखाद्या पोएमचं नाव मेन्शन करायचंय, किंवा एखाद्या सॉन्गचं नाव मेन्शन करायचंय, किंवा मूवी नेम असेल, किंवा एसेट्रा, म्हणजे अशा टाईपचे असतील, तर त्यासाठी आपण काय करतो? साईट यूज करतो. म्हणजेच काय? फॉर वर्क टायटल. ओके. तर आता एक एक्झाम्पल यूज करून बघूयात आपण. नेक्स्ट, आता आपण काय करूयात, एक पी टॅग घेऊया आणि पी टॅग मध्ये आपल्याला काय करायचंय? साईट हा HTML एलिमेंट यूज करायचा आहे. ओके. तर साईट मध्ये आपण टाकूया एक फॉर एक्झाम्पल नाव टाकूया. तर नाव मध्ये आपण टाकूया वेब डेव्हलपमेंट. ओके. तर वेब डेव्हलपमेंट मध्ये आपण टाकलं ओके, वेब डेव्हलपमेंट युजिंग HTML, CSS, JavaScript. ओके. तर आपण हा साईट यूज केला. आता साईट मध्ये ऍज अ इम्पॉर्टंट वर्क किंवा टायटल वर्क टायटल नेम काय असेल आपलं? वेब डेव्हलपमेंट, बिकॉज दिस इज इम्पॉर्टंट पार्ट. ओके, इन पी टॅग. तर आपण याचा आउटपुट आता डिस्प्ले करून बघूया. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघू शकता की वेब डेव्हलपमेंट आलेलं आहे ते थोडं इटॅलिक टाईप मध्ये आलेलं आहे बघा. म्हणजे युजिंग HTML, CSS, JavaScript जे आलेलं आहे ते नॉर्मल आहे, पण जे आपण साईट मध्ये टाकलेलं आहे, साईट म्हणजेच काय? फॉर वर्क टायटल, तर ते थोडं इटॅलिक टाईप मध्ये आले. म्हणजे मेन्शन होतंय की ते की दिस इज अ साईट टॅग. ओके. तर त्यासाठी आपण काय करतो? साईट HTML एलिमेंट यूज करतो. ठीक आहे. तर हे झालं साईट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला व्हिडिओ. ओके. तर व्हिडिओ म्हणजे काय? की बाय डायरेक्शनल ओव्हरराईड. ओके. नेक्स्ट, पी टॅग मध्ये टाकूया व्हिडिओ. व्हिडिओ म्हणजेच काय? तर बाय डायरेक्शनल ओव्हरराईड. ओके. काय? बाय डायरेक्शनल ओव्हरराईड म्हणजे काय होतं की एखादी जी टेक्स्ट दिलेली आहे तर त्याचं रिडायरेक्शन होतं. म्हणजेच काय? की ज्यावेळेस पण आपण एखाद्या टॅगला किंवा एखाद्या वर्डला प्रॉपर पद्धतीने टाकतो तर ते डायरेक्शनल एक तर लेफ्ट साईडने होतं किंवा राईट साईडने मोस्टली यूज होतात. म्हणजे अदर कंट्रीज मध्ये काय असते की काही लँग्वेजेस असतात ते राईट करून रीड केल्या जातात, काही मध्ये लेफ्ट करून रीड केल्या जातात. तर त्या कंडिशनला आपल्याला व्हिडिओ यूज करायचं असते. हे रिअल टाइम एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर जर आपल्याला त्याचं डायरेक्शन चेंज करायचं असेल तर आपण युजिंग डायरेक्शनल तो राईट टू लेफ्ट करू शकतो किंवा लेफ्ट टू राईट करू शकतो एखाद्या टेक्स्टला. ठीक आहे. तर त्याचं रिअल टाइम एक्झाम्पल बघूया आपण. तर व्हिडिओ म्हणजे काय? बाय डायरेक्शनल ओव्हरराईड. ओके. तर आपण एक्झाम्पल बघूया इथं. एक्झाम्पल साठी आपण टाकूया टॅग व्हिडिओ. व्हिडिओ टाकलं का बघा DIR आलं. DIR म्हणजेच काय? डायरेक्शन. ओके. तर आपण डायरेक्शनला RTL टाकू, कारण आपण ऑलरेडी तर लेफ्ट कडून राईट कडेच होतो, पण आपण काय करूया? राईट कडून लेफ्टला येऊया. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आपण सेंटेन्स टाकूया, दिस टेक्स्ट विल बी रिटर्न फ्रॉम राईट टू लेफ्ट. ओके. तर ही जी टेक्स्ट आहे, आता RTL टाकलेली आहे आपण, तर ही टेक्स्ट काय होणार आहे की राईट करून लेफ्टला दिसणार आहे, म्हणजे डायरेक्शन त्याचं चेंज होणार आहे. इट्स कॉल्ड अ व्हिडिओ. व्हिडिओ म्हणजेच काय? बाय डायरेक्शनल ओव्हरराईड. ओके. तर आपण याला आता इम्प्लिमेंट करून बघूया. इम्प्लिमेंट मध्ये बघा ही वाली टेक्स्ट आहे ती कशी झालेली, म्हणजे पूर्ण जे टेक्स्ट मधलं वर्ड आहे ते काय झालेले? राईट करून लेफ्टला रिडायरेक्ट झालेले. इट्स कॉल्ड अ व्हिडिओ. त्याच्यानंतर आपण अजून एक त्या याला चेंज करून बघू. RTL आहे त्यालाच आपण काय करूयात की लेफ्ट टू राईट करून बघूया. ठीक आहे. बिफोर दॅट आपल्याला काय करायचे? तर मल्टिपल BR लाईन टाकायचे, म्हणजे लास्टला आपल्याला थोडा स्पेस राहील, जेणेकरून आउटपुट आपलं प्रॉपर दिसेल. ठीक आहे. तर आता मी व्हिडिओ करते. तर व्हिडिओ. ठीक आहे. तर व्हिडिओला आपण टाकूया लेफ्ट टू राईट. ओके. आणि आपण टाकूया याच्यामध्ये की दिस टेक्स्ट रिटर्न फ्रॉम लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट. ओके. तर हे टाकलेले आपण, आणि आता आपण याला एक्झिक्यूट करूया. ठीक आहे.
एक्झिक्यूट केल्यानंतर बघा आपली टेक्स्ट आहे ती नॉर्मल दिसत आहे, बरोबर. म्हणजेच काय, लेफ्ट टू राईट शो होत आहे. ठीक आहे, इट्स कॉल्ड अ व्हिडिओ. ओके, तर आपण पहिले याचा ओव्हरव्ह्यू बघूयात की आपण काय काय बघितलं. ठीक आहे, तर पहिलं आपण बघितलं ॲब्रिव्हेशन्स. ओके, ॲब्रिव्हेशन बघितलं. ॲब्रिव्हेशन्स म्हणजेच काय की इट्स लाईक अ ॲक्रॉम. ओके, जसं की हू म्हणून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं ॲड्रेस. ओके, ॲड्रेस नंतर बघितलं आपण व्हिडिओ. व्हिडिओ नंतर, व्हिडिओ म्हणजे काही टेक्स्ट डायरेक्शन आहे. ॲड्रेस कशासाठी आहे तर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनसाठी यूज केलं जातं. त्याच्यानंतर आपण बघितलं ब्लॉग कोट. तर ब्लॉग कोट कशासाठी यूज केलं जातं तर तो कोट करतो अनदर सोर्सला. त्याच्यानंतर साईट आहे, तर साईट म्हणजे काय की इट्स लाईक अ वर्क टायटल. ओके, इट्स लाईक अ वर्क टायटल. अँड क्यू बघितलंय, तर क्यू म्हणजे काय, फॉर कोटेशन्स. ओके, क्यू म्हणजे काय, क्यू फॉर कोटेशन्स. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपला HTML कोटेशन आणि सायटेशन एलिमेंटचा पार्ट कम्प्लीट झालेला आहे. तर नेक्स्ट आपण बघूया आता की HTML मध्ये कमेंट्स कोणत्या पद्धतीने टाकल्या जातात कोडला. ओके, एखादा स्पेसिफिक पार्ट तुम्हाला जर पेजवरती डिस्प्ले करायचा नाहीये, म्हणजेच काय, हे तुमचं आउटपुट आहे आणि ह्याच्यामधलं तुम्हाला काय करायचंय, हे दोन आहेत साईट आणि व्हिडिओ, हे तुम्हाला पेजवरती डिस्प्ले नाही करायचं. त्या कंडिशनला आपण त्या कोडला कमेंट करतो. ठीक आहे, इट्स कॉल्ड HTML कमेंट टॅग. ओके, तर नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट मध्ये आपला पार्ट आहे HTML कमेंट्स. ओके, तर HTML कमेंट्स मध्ये आपण काय करू शकतो की एखाद्या स्पेसिफिक कोडला कमेंट करू शकतो. तर बघूयात आता आपण त्याचा सिंटॅक्स तर काय यूज करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, पी आहे आणि आपण दिलेलं आहे की इथं म्हटलेलं आहे की दिस इज कमेंट सेक्शन. तर त्या केसला तुम्हाला काय करायचंय, आता बघा या पीला तुम्हाला हा वाला पार्ट आहे तो पेजमध्ये डिस्प्ले नाही करायचा. आता आपण याला रन करून बघूयात पहिले. ठीक आहे, आता बघा दिस इज अ कमेंट सेक्शन. हा पार्ट तुम्हाला काय करायचंय की पेजवरती दाखवायचा नाहीये. ठीक आहे, तर या पेजवरती जर तुम्हाला तो दाखवायचा नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर त्या पार्टला तुम्हाला कमेंट टाकावं लागेल. ठीक आहे, आता कमेंट टाकायची म्हणजेच काय करावं लागेल की त्या पार्टला कमेंट टाकण्यासाठी आपला सिंटॅक्स आहे. ठीक आहे, सिंटॅक्स कोणता आहे आपला, तर तो वाला बघूयात. तर सिंटॅक्स मध्ये आहे लेस दॅन, एक्सप्लेमेटरी, डॅश डॅश. ओके, त्याच्यानंतर एंड झाल्यानंतर डॅश डॅश आणि आपला लेस ग्रेटर दॅन चा यूज करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हा कमेंट यूज करता त्यावेळेस लेस दॅन आणि ग्रेटर दॅन कमेंट यूज करून तुम्हाला हा सिंटॅक्स टाकायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण एक्सप्लेमेटरी यूज करून डॅश डॅश टाकलेला आहे आणि डॅश डॅश तुमचं हे साईड. ठीक आहे, त्याच्यासाठी हे काय होईल की आता हा जो कमेंट टाकलेला आहे तर तो दिसणार नाही तुमचा. ठीक आहे, हे बघू शकता तुम्ही HTML कमेंट्स म्हणून दिसतंय, पण जो नंतरचा पार्ट आहे हा वाला त्याचा बघा कलर पण ग्रीन आलेला आहे, म्हणजे काय, दिस पार्ट इज कमेंटेड. ओके, तर या पार्टला कमेंट आहे, तर हा तुम्ही यूज करू शकता. सेम तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला मल्टिपल टॅगला जर कमांड द्यायची असेल तर तुम्ही मल्टिपल साठी पण देऊ शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, H1 मध्ये हॅलो टाकलं आपण आणि त्याच्यानंतरच लगेच दुसरा एक टॅग आहे तो म्हणजे आहे H6. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय करायचं, या दोन्हीला तुम्हाला ठेवायचं नाही, याला कमेंट टाकायची. तर सेम तुम्ही काय करू शकता, जो तुमचा साइन आहे तो जिथपर्यंत तुम्हाला द्यायचा तिथपर्यंत तुम्ही देऊ शकता. ओके, मीन्स काय झालं की हे मल्टीलाईन कमेंट होतात, म्हणजे सिंगल न होता ही जी कमांड आहे युजिंग, तर हे मल्टीलाईन साठी आहे, म्हणजे तुम्ही मल्टिपल लाईनला कमेंट देऊ शकता. आता मी याला रिफ्रेश करते, तर रिफ्रेश केल्यानंतर बघा तर तो पार्ट हाईड झालेला आहे. ठीक आहे, तर याला आपण काय म्हणतो, मल्टिपल कमेंट्स. युजिंग मल्टिपल कमेंट्स आपण मल्टिपल लाईन्सला हाईड करू शकतो. ठीक आहे, तर हा आपला कमेंट झाला, हा HTML मधला झाला. ठीक आहे, सेम जी कमांड आहे ती तुमच्या CSS मध्ये चालेल असं नाही, कारण का CSS मध्ये तुमचा सिंटॅक्स वेगळा राहणार. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल की स्पेसिफिक कंटेंटला तुम्हाला काय करायचंय, कमेंट करायचंय. म्हणजे काय की एखादा तुम्ही पी टाकलेला आहे आणि पी मध्ये ऑलरेडी खूप सारा मोठा डिस्क्रिप्शन टाकलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, आता मी हा वाला सेंटेन्स आहे आपल्याकडे तो वालाच इथे यूज करते आणि याच्यामध्ये काय करेल की मला फक्त काय पाहिजे की
रिटर्न आहे ते मला फक्त शो नाही करायचे, पण बाकी मला सगळी टेक्स्ट आहे ती शो करायची. तर त्या केसला आपण कसं यूज करू शकतो, बरोबर? म्हणजेच काय की तुम्हाला इनलाईन कंटेंट आहे ते हाईड करायचे. तर त्या केसला तुम्ही काय करू शकता, तर त्या केसमध्ये सेम तुम्हाला काय करायचंय की जे आपली आहे सिंटॅक्स तो आपल्याला इथे टाकायचा आहे. ठीक आहे, लेस दॅन एक्सक्लेमेटरी डॅश डॅश रिटर्न डॅश डॅश. तर हे जे टाकताना हे तुमचं आता काय होईल की फक्त तेवढा वाला पार्ट आपला कमेंट होईल. हे बघू शकता, टेक्स्ट विल बी फ्रॉम राईट टू लेफ्ट एवढंच डिस्प्ले झालेला आहे आणि जो रिटर्न आहे तो कमेंट गेलेला आहे. ठीक आहे, तर तुम्ही अशा पद्धतीनं पण हाईड करू शकता. ठीक आहे, तर हे झालं आपलं कमेंट्स. ओके, आता नेक्स्ट पार्ट आहे आपला सगळ्यात इम्पॉर्टंट. ओके, तो म्हणजे HTML कलर्स. ओके, H1 मध्ये टाकते मी HTML कलर्स. ओके, आता जे आपल्याला पेजला कलर्स द्यायचे आहेत, बरोबर, वेगवेगळ्या टाईपचे कलर नेम असणार आहेत. त्याच्यामध्ये आपण यूज करणार आहेत RGB, हेक्स, HSL, RGB और HSLA, बरोबर. तर याच्यासाठी आपण पहिले काय करूयात की आपले कलर आपण कुठले कुठले यूज करणार आहोत तर ते वाले टाकून घेऊया. तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय, कलर्स मध्ये 3 टाईप राहतात बेसिकली. तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट यूज होतो तो म्हणजे आहे RGB. ओके, त्याच्यानंतर आपण यूज करतो BR टॅग मध्ये टाकून हेक्स. ओके, आता मी BR का टाकत आहे कारण ते एका खाली यायला पाहिजे म्हणून. ओके, त्याच्यानंतर आहे HSL. ओके, these are the 3 main HTML colors used in HTML. ओके, तो अभी हमें तर आपल्याला आता काय करायचंय की या 3 टाईप नुसार आपल्याला हे इम्प्लिमेंटेशन करून घ्यायचे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला सगळ्या कलरची नावं माहित पाहिजेत. ओके, बेसिकली ते तर सगळ्यांना माहितच असणार आहेत, बट जे कलर्स आहे जे तुम्हाला माहित नाहीत तर ते कलर्स तुम्ही माहित करून घेऊ शकता. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचंय की RGB हा यूज करायचा आहे, बरोबर. तर त्याच्या आधी आपण काय करूया की बेसिक जे आपले कलर्स आहेत तर आपण ते इनलाईन मध्ये टाकून घेऊ शकतो. ऑलरेडी आपण कालच्या सेशन मध्ये बघितलेलं होतं की आपण टेक्स्ट कलर, बॅकग्राऊंड कलर कशा पद्धतीनं दिलं होतं. तरी पण आपण आज काय करूयात की नवीन एक्झाम्पल घेऊन इम्प्लिमेंटेशन करूयात. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट काय की तुम्हाला एक बॅकग्राऊंड कलर घ्यायचा आहे. ओके, आता मी काय करते की इथं H1 टाकते आणि H1 मध्ये टाकते की हॅलो वर्ल्ड. ओके, तर याला तुम्हाला काय करायचं, बॅकग्राऊंड कलर घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण काय यूज केलेलं, स्टाईल ऍट्रिब्यूट मध्ये बॅकग्राऊंड कलर. तर बॅकग्राऊंड कलर मध्ये आपण एक कलर टाकूया. ठीक आहे, तर याने काय झालं की आपला जो हॅलो वर्ल्ड आहे त्याला बॅकग्राऊंड कलर डिस्प्ले झाला. ठीक आहे, तर हा बघा हॅलो वर्ल्ड आहे तर हा डिस्प्ले झाला. ठीक आहे, तर त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचंय स्पेसिफिक की आता टेक्स्टला कलर घ्यायचा आहे. ठीक आहे, तर टेक्स्टला कलर घेण्यासाठी मी काय करेल, H1 मध्ये टाकलं टेक्स्ट कलर. ओके, तर याच्यासाठी आपण स्टाईल ऍट्रिब्यूट यूज केलं होतं. स्टाईल मध्ये टाकलेला आपण कलर कोलन आणि जो आपल्याला वाटतो तो आपण कलर इथे डिस्प्ले केला. ठीक आहे, तर हे आपण काय केलं तर इनलाईन CSS यूज करून आपण हा वाला कलर यूज केलेला. ठीक आहे, टेक्स्ट कलर. आता त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, फॉर एक्झाम्पल आता आपल्याला थोडं वेगळं घ्यायचंय. समजा आपल्याला बॉर्डर कलर घ्यायचाय. ओके, तर बॉर्डर कलर घेण्यासाठी आपला सिंटॅक्स काय आहे, ठीक आहे, फर्स्टली आपण काय करू, एक बॉर्डर क्रिएट करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेते आणि त्याला नाव देते दिस इज ए बॉर्डर कलर एक्झाम्पल. ओके, तर या केसमध्ये बघा आता आपल्याला काय करायचंय, या जो टेक्स्ट आहे याला बॉर्डर क्रिएट करायचे. त्यासाठी आपल्याला काय सिंटॅक्स टाकावं लागेल, तर इथे सेम स्टाईल ऍट्रिब्यूट येईल. युजिंग स्टाईल ऍट्रिब्यूट आपल्याला बॉर्डर टाकावं लागणार आहे. ओके, तर बॉर्डर टाकल्यानंतर ती बॉर्डर किती मोठी असायला पाहिजे, म्हणजे त्याचं जी विड्थ आहे ती किती मोठी असायला पाहिजे, म्हणजे 1px 2px 3px तर ते वाला टाकायचं आपल्याला. तर मी इथं टाकते 4px. आता मी बॉर्डरचा टाईप टाकते सॉलिड. ओके, सॉलिडनी काय होईल की आपली लाईन आहे ती प्रॉपर पद्धतीने डिस्प्ले होईल. ओके, आणि आपल्याला काय करायचं आता त्या बॉर्डरला कलर द्यायचा आहे. ठीक आहे, तर त्या बॉर्डरला कलर देण्यासाठी मी काय करेन की एक व्हायलेट म्हणून एक कलर घेईन. ठीक आहे,
आता बघू शकता तुम्ही हा कलर आहे. जर तुम्हाला हा कलर डार्क करायचा आहे बघा, तर मी काय करते, फक्त कर्सरने त्याच्यावरती ओव्हर केलं तर मला एक कलर बॉक्स आला बघा. ठीक आहे, ज्यावेळेस मी त्याला फक्त कर्सरने ओव्हर करते तर कलर बॉक्स डिस्प्ले झाला. तर मी याला काय करते, क्लिक करते, तर तो डार्क झाला. ठीक आहे, तर बघा आता मी आउटपुट रन करते याचं, तर आउटपुट रन करते तर हे बघा. तर जो आपला दिस इज अ बॉर्डर कलर एक्झाम्पल, बरोबर, त्याला 4px ची एक बॉर्डर क्रिएट झालेली आहे आणि बॉर्डरला काय झालेलं आहे, कलर डिस्प्ले झालेला आहे. ठीक आहे, तर युजिंग आपण काय केलेलं आहे, याच्यामध्ये बॉर्डर कलर यूज केलेला आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट आपला जो मेन कन्सर्न आहे की आपल्याला आपल्या टाईपनुसार हा यूज करायचा. तर आपल्या टाईपनुसार कसा यूज करायचा आहे, फॉर एक्झाम्पल काय RGB म्हणजेच काय रेड ग्रीन ब्ल्यू, हेक्स म्हणजे काय हेक्साडेसिमल्स. ठीक आहे, आणि HSL म्हणजे काय ह्यू सॅच्युरेशन लाईटनेस. ओके, ते कसे घेतात हे, तर ते वाले एक्झाम्पल आपण बघूयात युजिंग कलर व्हॅल्यूज. ओके, तर आता मी इथं BR टाकत आहे. तर BR नंतर यूज करत आहे की HTML कलर व्हॅल्यूज. ओके, तर याच्यामध्ये मी टाकते कलर व्हॅल्यूज. ओके, कलर व्हॅल्यूज. तर कलर व्हॅल्यू मध्ये फर्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. ठीक आहे, तर H1 मध्ये टाकत आहे की पहिले जर आपल्याला RGBचा सिंटॅक्स यूज करायचा तर आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो. ठीक आहे, तर आपला सिंटॅक्स असेल RGB इन ब्रॅकेट मध्ये आपल्याला कलर कोड घ्यायचे. फॉर एक्झाम्पल काय 255,99,71. ओके, तर त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचंय की हेक्स यूज करायचं. तर हेक्स यूज करताना आपण कसं यूज करतो की आपण हॅश टाकून 6 डिजिटचा तिथं कोड देतो, बरोबर. म्हणजेच आता बघा मी आता टाकते हेक्स. तर हेक्सला सिंटॅक्स कसा आहे, हॅश FF6347. ठीक आहे, तर अशा टाईपचा आपण त्याला कलर कोड देऊ शकतो. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे आपला HSL. तर HSL चा लॉंग फॉर्म, HSL ला आपण कसा टाईप करू शकतो, तर त्याला आहे 9,100% म्हणजे त्याचा लाईटनेस किंवा सॅच्युरेशन किती असायला पाहिजे आणि त्याचा लाईटनेस किती असायला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण काय करतो, तिथे कलर ऍड करतो. ठीक आहे, RGB मध्ये 3 कलर असणार आणि अल्फा पण देऊ शकतो. हेक्स आहे, हेक्स मध्ये हॅश आणि 6 डिजिटचा कोड टाकू शकतो आणि त्याच्यानंतर आहे आपला HSL. ठीक आहे, तर HSL मध्ये आपण काय करू शकतो की जो आपला कलर आहे कलर कोड 100% आणि 64% अशा टाईपचा देऊ शकतो. ठीक आहे, तर आपण याची काय करूयात, वन बाय वन एक्झाम्पल इम्प्लिमेंट करूया. जसं आपण एक्झाम्पल घेतला आता वरती जसं तो कोड दिलेला आहे त्या पद्धतीनेच आपण काय करूया, H1 घेऊया. H1 मध्ये टेक्स्ट घेऊया आणि टेक्स्ट नुसार त्याला कलर देऊन बघूया. ठीक आहे, तर आता मी स्टार्ट करते RGB पासून. ठीक आहे, तर RGB पासून स्टार्ट करण्यासाठी आपल्याला पहिले H1 घ्यावा लागेल आणि त्याच्यामध्ये मी टाईप करेल RGB कलर. ओके, तर याच्यामध्ये काय करायचंय, सेम तुम्हाला स्टाईल ऍट्रिब्यूट यूज करून तुम्हाला हा वाला कलर द्यायचा आहे. ओके, तर स्टाईल घेते. स्टाईल मध्ये आपल्याला काय टाकायचंय, बॅकग्राऊंड कलर. ओके, बॅकग्राऊंड कलर मध्ये बघा RGB करून मी काय करत आहे, त्याच्यामध्ये जे आपण वरती कलर घेतलेले ते वालेच टाकायचे आहे. ठीक आहे, तर त्याला असणार आहे कलर कोड 255,99,71. ओके, सेम आता आपण काय करणार आहे की BR टाकून नेक्स्ट हेक्स वाले एक्झाम्पल बघणार आहोत. ठीक आहे, सेम मी H1 करते. H1 मध्ये टाकते हेक्स कलर एक्झाम्पल. ओके, तर हेक्स कलर एक्झाम्पल मध्ये बघा सेम आपल्याला काय करायचंय, स्टाईल टाकायचंय आणि स्टाईल मध्ये म्हटलं मी तुम्हाला की बॅकग्राऊंड कलर द्यायचाच आहे. पण आपल्याला सुरुवात कशाने करायची, हॅश आणि 6 डिजिटनं करायची. ओके, तर हॅश आणि याच्यामध्ये आपण जो वरती कलर कोड घेतलेला आहे तो वालाच टाकणार आहे. ओके, तर FF6347. ओके, तर हा वाला कलर कोड दिलेला आपण. ठीक आहे, नेक्स्ट आता मी काय करते की HSL चं एक्झाम्पल यूज करणार आहे. तर HSL ला बघा HSL कलर एक्झाम्पल. ओके,
तर याच्यामध्ये सेम आपल्याला काय करायचंय, आता तिन्ही कलर कोड मध्ये मी काय केलेलं स्टाईल ऍट्रिब्यूट यूज करून त्याला बॅकग्राऊंड कलर दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये स्टाईल आणि बॅकग्राऊंड कलर. आता बॅकग्राऊंड कलर मध्ये पण सेम तुम्हाला काय करायचंय, HSL टाकून आपल्याला काय करायचंय, जे आपण व्हॅल्यू दिलेलं आहे त्या पद्धतीने टाकायचं. ठीक आहे, 100% 64%. ओके, आता तुम्ही बघू शकता आपण जो कलर टाकलेला आहे तो सगळ्यांसाठी सेम दिसतोय, बरोबर, पण कलर्स नेम वेगवेगळे आहेत, बरोबर. आता जर आपण आउटपुट इथं मी रिफ्रेश करते याला आणि तुम्ही बघू शकता याला, तर याच्यामध्ये काय आहे की आपण जो कलर कोड टाकलेले आहेत, बरोबर, ते वेगवेगळे आहेत किंवा कलर नेम आहेत ते पण वेगवेगळे आहेत, बरोबर. पण आपण काय करतोय की त्याला जो कलर कोड दिलेला आहे त्यांनी सेम कलर डिस्प्ले होतात, कारण का RGB मध्ये जो कलर कोड आहे तो ऍज अ ऑरेंज म्हणून डिस्प्ले होते, हेक्स मध्ये जो कलर कोड आहे तो ऍज अ ऑरेंज म्हणून डिस्प्ले होते आणि HSL जो कलर कोड आहे तो ऍज अ ऑरेंज म्हणून डिस्प्ले होतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या इलेमेंट्सला ऍज अ बॅकग्राऊंड कलर देताय किंवा टेक्स्ट कलर देताय किंवा कोणत्याही टाईपचा कलर प्रॉपर्टी असेल तर त्यावेळेस तुम्ही युजिंग हे 3 कलर टाईप यूज करू शकता तुमच्या कोडिंगमध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण HTML चे कलर्स यूज करू शकतो. ठीक आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट आपण RGBचं थोडं इलॅबोरेशन करून बघूया. ठीक आहे, तर RGB मध्ये काय की RGBचा लॉंग फॉर्म काय, रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. ओके, तर ज्यावेळेस आपण हे RGB कलर प्रोव्हाइड करतो तर त्यावेळेस त्याला अल्फा पण येतं. अल्फा म्हणजेच काय, ओपॅसिटी. ओके, म्हणजे तुमचा एखादा फोटो असेल आणि तुम्हाला त्याला ब्लर करायचे किंवा ओपॅसिटी द्यायचं तर तुम्ही देऊ शकता बघा 0.5, 0.6 अशा टाईपचं देऊ शकता, बरोबर. तर त्या पद्धतीनं तुम्ही याला अल्फा पण देऊ शकता. ठीक आहे, तर आपण काय करूयात की वेगवेगळे कलर डिस्प्ले करण्यासाठी कोणकोणते कलर कोड यूज केले जातात तर ते वाला बघायचं. तुम्हाला डायरेक्टली हे सगळे माहीत करून घेण्याची गरज नाही, जे स्पेसिफिक लागतात ते तुम्ही लक्षात ठेवले तरी चालतील. ठीक आहे, तर आपण काय करूया की RGBचे थोडे वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल बघूयात. ठीक आहे, आता मी याला BR करते आणि याच्यानंतर मी काय करते की आता फर्स्टली RGB मध्ये आपल्याला एखादा ब्ल्यू कलरचा टाईप, ब्ल्यू कलर मध्ये डिस्प्ले करायचा कलर. ठीक आहे, तर त्या केसला आपण कसं करू शकतो, तर बघा H1 आहे, H1 मध्ये आपल्याला काय करायचंय, RGB ब्ल्यू कलर एक्झाम्पल. ओके, तर त्या केसला तुम्हाला काय यूज करावं लागेल स्टाईल मध्ये, तर स्टाईल इज इक्वल टू डबल कोट मध्ये बॅकग्राऊंड कलर. आता जो आपल्याला ब्ल्यू करायचंय तर सगळ्यांना आपल्याला काय करायला लागेल 0,0,255 अशा टाईप मध्ये द्यावं लागेल. ठीक आहे, तर अशा टाईपचे वेगवेगळे कलर कोड ऑलरेडी डिफाईन झालेले आहेत. म्हणजे जर तुम्हाला एखादा स्पेसिफिक कलर कोड पाहिजे असेल तर तुम्ही अशा टाईपचे कलर कोड बघू शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारे सगळ्या कलर कोडचे कोड ते तुम्ही 1 बाय 1 एक्झाम्पल करू शकता. ठीक आहे, तर आता मी याला काय करते, रन करून इम्प्लिमेंट करते. आता बघा याच्यामध्ये का नाही झालं तर सिंटॅक्स बघा, बॅकग्राऊंड कलर मध्ये आपण काय करतोय की 0,0 डायरेक्टली दिलेलं आहे. आपल्याला इथे टाईप काय करावं लागणार आहे, बॅकग्राऊंड मध्ये RGB हा कंपल्सरी टाकावं लागणार आहे, बरोबर. आता तुम्ही जर डायरेक्टली हे टाकलं आणि जर आउटपुट बघत असाल तर आपला आउटपुट येईल का, नाही येणार. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे म्हणून मी इथे टाईप केलेला आहे की ज्यावेळेस पण तुम्ही एखादा कलर कोड टाकता तर तो कलर कोड कोणत्या कलर व्हॅल्यूचा आहे. कलर व्हॅल्यूज म्हणजे काय, RGB, हेक्स आणि HSL ते तुम्हाला मेन्शन करावे लागतील कंपल्सरी. जर तुम्ही ते मेन्शन नाही केलं तर तुमचा कलर कोड येईल का, नाही येणार. त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी इथं काय करावं लागेल की RGB आणि इन ब्रॅकेट मध्ये तुम्हाला काय करावं लागेल की तो कलर कोड द्यावा लागेल. बघा आता जर मी डायरेक्टली RGB म्हणून दिला तर बघा कसा आलाय, ब्ल्यू कलर आला. आता ह्या फाईलला कंपल्सरी सेव्ह करायचं आहे. सेव्ह करून मी परत ह्याला रिफ्रेश करते. ठीक आहे, तर बघा आपला हा कलर कोड बॅकग्राऊंडचा डिस्प्ले झालेला आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीने जर तुम्हाला अजून एक कलर कोड यूज करायचा, फॉर एक्झाम्पल काय करायचंय, आता मी याला BR टाकते, नेक्स्ट लाईनला करूयात आपण. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचंय, ग्रीन कलर डिस्प्ले करायचा आहे बॅकग्राऊंडला. तर आपण काय करणार की H1 मध्ये RGB ग्रीन कलर. ओके, तर याच्यामध्ये आता तुम्हाला काय करायचं, स्टाईल मी सांगितल्याप्रमाणे बॅकग्राऊंड कलर आणि आपल्याला काय करायचंय RGB हे कंपल्सरी टाकावं लागणार आहे. ओके,
तर RGB मध्ये बघा, आता मी डायरेक्टली त्याला टाईप केलं तर रेड ग्रीन ब्ल्यू आपण डायरेक्टली बाय डिफॉल्ट आलेलं आहे. ठीक आहे, तिथं तुम्ही कुठला कलर नाही दिला तरी बाय डिफॉल्ट तो कलर येईल. पण आता आपल्याला काय करायचं, ग्रीन टाईप करायचं. ठीक आहे, तर ग्रीन करायचं तर ग्रीनचा कलर कोड काय आहे, 60,179,113. ओके, तर याने बघा ग्रीन कलर डिस्प्ले झाला. ठीक आहे, तर इट्स कॉल्ड RGB कलर व्हॅल्यूज. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे कलर देऊन त्याला ओपॅसिटी पण देऊ शकता. ठीक आहे, तर ओपॅसिटी द्यायची असेल तर ओपॅसिटी मध्ये काय येतं आपलं की अल्फा म्हणजेच काय RGBA. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं VR मध्ये. तर RGBA कलर व्हॅल्यू, RGBA कलर व्हॅल्यूज. ओके, तर RGBA कलर व्हॅल्यूजचा लॉंग फॉर्म काय आहे, तर रेड, ग्रीन, ब्ल्यू आणि ए म्हणजेच काय आहे आपलं अल्फा. ओके, तर अल्फा म्हणजे काय की त्या कलर कोड मध्ये आपण काय करू शकतो की ओपॅसिटी प्रोव्हाइड करू शकतो. ओपॅसिटी म्हणजे काय, जर 0.0 असेल तर फुली ट्रान्सपरंट असणार आहे आणि 1.0 पर्यंत ते त्याची प्रॉपर्टी असणार ना, म्हणजे 0.9 पर्यंत आपण त्याला यूज करू शकतो. ठीक आहे, तर एक एक्झाम्पल बघूया आपण. तर एक्झाम्पल मध्ये आपण काय करूया, एक एक्झाम्पल क्रिएट करूया. ठीक आहे, आता बघा आपला जो कलर कोड ऑलरेडी डिस्प्ले झालेला होता तो खूप डार्क आहे, बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की थोडा म्हणजे ओपॅसिटी द्यायची, म्हणजे थोडा तो कलर आहे तो फेंटसाइज दिसला पाहिजे. ठीक आहे, तर त्या पद्धतीनं आपण कसं घेणार, तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल यूज करून बघूया, जे एक्झाम्पल ऍज अ अल्फा म्हणून यूज होईल. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण टाकूया दिस इज अल्फा कलर एक्झाम्पल. ओके, तर याच्यामध्ये आपण टाकूया स्टाईलिंग बॅकग्राऊंड कलर. ओके, बॅकग्राऊंड कलर मध्ये आपल्याला टाकायचे RGBA. आता बघा, आतापर्यंत आपण काय टाकत होतो, ओनली RGB टाकत होतो, पण आता आपल्याला काय करायचंय की RGBA. तर इथे तुम्ही खाली सजेशन मध्ये बघू शकता की त्याला व्हॅल्यू झालेत बघा, रेड, ग्रीन, ब्ल्यू आणि अल्फा म्हणून दिसतंय बघा डॉट डॉट. ठीक आहे, तर त्यांना बाय डिफॉल्ट कन्सिडर केलं. तर आपण काय करूया इथे की आपल्याला जो कलर पाहिजे तो आपण डायरेक्टली घेऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की आपला जो वरचा कलर आहे तोच आपण ठेवणार, पण त्याला थोडं फेंट मध्ये डिस्प्ले करायचे. तर त्यासाठी काय यूज करू शकतो बघा, आधी वरचा कलर आपण आहे तोच टाकून घेऊया, 255,99,71 कॉमा. आता याला काय करायचं, आपल्याला अल्फा द्यायचंय, म्हणजेच काय 0.6. असं 0.9, 0.1 टू 0.9 पर्यंत तुम्ही टाकू शकता, म्हणजे ओपॅसिटी प्रॉपर डिस्प्ले होते. तर आता आउटपुट बघू शकता तुम्ही, हे बघा हा कलर यूज केला होता आपण वरता RGB कलर, आणि हा बघा फेंट दिसतोय. तुम्हाला अजून फेंट पाहिजे तर आपण काय करूया, ओपॅसिटी अजून कमी करूया. आता मी या पेजला रिफ्रेश करते बघा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, अल्फा यूज करायचंय. तर हे काय झालं, RGBचं आपलं फर्स्ट एक्झाम्पल झालं. आता सेकंड कुठलं आहे आपलं, हेक्स कलर. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे आपलं हेक्स कलर. ठीक आहे, तर सेम हेक्स कलर ज्यावेळेस पण आपण यूज करतो तर त्याच्या पुढे हॅश येणार आणि 6 डिजिटचा फॉर्मॅट येणार. ठीक आहे, तर तो फॉर्मॅट येताना आपल्याला कंपल्सरी आपण 6 डिजिट मध्ये पण टाकू शकतो. ठीक आहे, जसे की तुम्ही हॅश FF टाकलं किंवा हॅश 00 टाकलं तर एक तर ब्लॅक किंवा व्हाईट मध्ये डिस्प्ले होईल तुमचा आउटपुट. आणि जर तुम्हाला आता याच्यामध्ये आपण ऑलरेडी एक्झाम्पल बघितलेले तरी पण आपण एक एक्झाम्पल बघूया तिथं हेक्स एक्झाम्पल. तर याच्यामध्ये बघा मी H1 दिस इज हेक्स
कलर एक्झाम्पल. ओके, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत स्टाईल मध्ये बॅकग्राऊंड कलर. त्या बॅकग्राऊंड कलर मध्ये नॉर्मली आता बघा कलर कोड डायरेक्टली आलेले, पण तुम्हाला दुसरा सिलेक्ट करायचा, फॉर एक्झाम्पल हा. पण मी आता काय करते, त्याच्यामध्ये थोडा त्याचा कलर कोड आहे तो चेंज करते. ठीक आहे, तो RGB मध्ये दिसतोय बघा. ठीक आहे, पण आपल्याला काय करायचंय, ऍज अ हेक्स म्हणून डिस्प्ले करायचं. तर तुम्हाला कंपल्सरी त्या पहिले काय टाकावं लागेल, तर हॅश म्हणून टाकावं लागेल. तर बघा आता आपल्याला काय करायचंय, थोडं व्हायलेट कलर मध्ये डिस्प्ले करायचं हाच कलर. तर आपण कलर कोड काय टाकणार आहे, EE82EE. ठीक आहे, तर बघा आपला जो कलर आहे थोडा फेंट व्हायलेट कलर मध्ये आलेला आहे, म्हणजे थोडा पिंकिश टाइप मध्ये आलेला आहे. ठीक आहे, तर आपण याला रन करूया आता. तर बघू शकता की हेक्स ज्यावेळेस आपण यूज करतो तर त्यावेळेस आपण काय यूज केलेलं आहे, तिथं हॅश यूज केलेला आहे. तर ज्यावेळेस पण तुम्ही HTMLचं वेब पेज क्रिएट करणार आहात, ठीक आहे, तर वेब पेजच्या ज्यावेळेस वेब पेज क्रिएट केल्यानंतर जर तुम्हाला त्याला कलरफुल बनवायचं असेल तर तुम्हाला हे सगळे कलर्स टाईप आणि कशा पद्धतीने कलर यूज करायचे हे माहित पाहिजे. बिकॉज दिस इज बेसिक स्टेप्स टू इम्प्लिमेंट वेब पेज. ओके, तर हा झाला आपला हेक्स. तर नॉर्मली हेक्स मध्ये हा 6 डिजिटचा कोड असतो बघा. हा EE82EE म्हणजेच काय 6 डिजिटचा झालेला आहे. ठीक आहे, तर हे आपण यूज करतो हेक्स कलर एक्झाम्पल मध्ये. आणि आपला थर्ड वाला आहे आता HSL. ओके, तर आपण HSL हा यूज करणार आहोत. ठीक आहे, HSL कलर एक्झाम्पल. ठीक आहे, तर याच्यामध्ये पण RGB सारखा HSLA सुद्धा आहे, कारण याच्यामध्ये सुद्धा अल्फा यूज केलं जातं. ठीक आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट की HSL म्हणजे काय, तर ती मी ब्रॅकेट मध्ये टाकते. त्याचा आहे ह्यू, सॅच्युरेशन, कॉमा, लाईटनेस. ओके, तर HSL चा लॉंग फॉर्म काय आहे, ह्यू, HUE, सॅच्युरेशन आणि लाईटनेस. ओके, तर याच्यामध्ये कलर कोड यूज करताना आपण डायरेक्टली काय करूया, एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, म्हणजे आपण काय करू शकतो ह्याला, की या कलर कोड मध्ये आपण पर्सेंटेज वाईज कलर देऊ शकतो. म्हणजे 0 to 100%, म्हणजे जो डार्क आहे त्याला किती लेवल पर्यंत आणायचं आपल्याला. ठीक आहे, तर त्या पद्धतीने आपण त्याला एक्झाम्पल करू शकतो. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल काय, की आता आपण इथे काय करू, ग्रीन टाइप आपल्याला कलर घ्यायचा आहे युझिंग HSL. ठीक आहे, तर HSL कलर एक्झाम्पल. तर याच्यामध्ये आपण काय करतो, आता स्टाईल मध्ये आपल्याला बॅकग्राऊंड कलर घ्यायचा आहे. तर बॅकग्राऊंड कलर घेताना तुम्हाला कंपल्सरी इथे HSL असं टाईप करावं लागेल. ठीक आहे, टाईप केल्यानंतर मग तुम्हाला तो कलर कोड द्यावा लागणार. कलर कोड दिल्यानंतर त्याचं आपल्याला काय करायचं, ह्यू, सॅच्युरेशन आणि लाईटनेसनुसार त्याला पर्सेंटेज द्यायचं. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की 50%. ओके, आणि कॉमा करून 47% म्हटलं त्याला. ठीक आहे, तर आपला कोड कसा झाला बघा, ग्रीन टाइप मध्ये झाला. ठीक आहे, जसं जसं तुम्ही तो कलर पर्सेंटेज चेंज कराल तसा तुमचा एक तर कलर डार्क होणार किंवा नॉर्मल फेंट होणार. तर आता बघा या कलर कोडला तुम्हाला काय करायचं, याच पेजवरती बघायचंय तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कोड मध्ये जायची गरज नाही पडली पाहिजे. डायरेक्टली तुम्हाला काय करायचंय, इथेच पहिले कलर चेक करून बघायचंय. तर त्या केसला तुम्ही काय करू शकता, तर या पेजला राईट क्लिक करायचंय. तर याच्यामध्ये इन्स्पेक्ट म्हणून ऑप्शन आहे बघा, इन्स्पेक्टला क्लिक करायचं. ठीक आहे, आता इन्स्पेक्टला क्लिक केल्यानंतर बघा परत मी त्याला राईट करून इन्स्पेक्ट करते. म्हणजे काय झाला, तो जिथं आपला HTML चा कोड आहे तिथं डायरेक्टली आलेला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा आता हे 50% आहे, तर मी याला डायरेक्टली 80% गेलं. तर बघा ह्याचा जो कलर आहे तो कसा डार्क डार्क होत चाललेला आहे बघा. जसं जसं मी याला कमी करेल तसं तसं तो कमी जास्त होतोय. ठीक आहे, सेम आता मी याला काय केलं, 47 ला ॲरोने काय करते, अप्पर आणि बॉटम ॲरो आहे, तर त्या केसने मी थोडं कमी कमी करते. ठीक आहे, तर ह्याचं बघा, म्हणजे ज्यावेळेस इन्क्रीज करते त्यावेळेस तो फेंट मध्ये होत चाललेला आहे, म्हणजे कलर कोड फेंट मध्ये दिसतो, म्हणजे लाईटनेस त्याचा. जेवढा लाईटनेस आपण इन्क्रीज करेल तेवढा तो कमी कमी दिसायला लागतोय. ठीक आहे, हे बघा आता ज्यावेळेस मी हा टाकते, ज्यावेळेस मी तो कमी कमी करते त्यावेळेस तो ब्राईट होतोय. ठीक आहे, तर असं पण तुम्ही डायरेक्टली बघू शकता. काय केलं आपण बघण्यासाठी, फर्स्टली आपण काय केलं, तर मी पेजला रिफ्रेश करते. तर हा बघा डार्क कलर आहे,
तर तुम्हाला इथेच ह्या पेजवरती कलर कोड चेंज करून बघायचा. तर त्या केसला तुम्ही काय करू शकता, तर डायरेक्टली मी काय करेल, ह्याला राईट क्लिक केलं, इन्स्पेक्ट केलं. इन्स्पेक्ट केल्यानंतर इथं बॉडीवर येते पहिल्या स्टार्टिंगला. परत आपल्याला काय करायचं, ज्या एलिमेंटला पाहिजे तुम्हाला तिथं परत मी क्लिक केलं आणि त्याला इन्स्पेक्ट केलं. ठीक आहे. इन्स्पेक्ट केल्यानंतर बघा डायरेक्टली तर इथं डायरेक्टली आला तो, बरोबर. तर इथून डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, तुमचा जो कलर आहे तुम्हाला डार्क करायचंय किंवा फेंट करायचंय तर तुम्ही डायरेक्टली इथून चेंज करू शकता आणि मग इथलं कॉपी करून तुम्ही काय करू शकता, या कोडमध्ये टाकू शकता. म्हणजे तुम्हाला इन्स्टंटली बघता येईल की तुमचा जो कलर आहे तो पेजवरती कसा डिस्प्ले होतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे HTML कलरचे 3 टाईप बघितलेले आहेत. आता नेक्स्ट जो आहे आपला यूज करायचा होता तो म्हणजे अल्फा, म्हणजे HSL मध्ये अल्फा पण यूज करायचा आहे. तर अल्फा मध्ये आपण बघू शकतो. आता बघा मी सेम एक्झाम्पल इथे टाकते, बरोबर. तर मी काय करते, H1 मध्ये आपण टाकूया HSLA, म्हणजेच काय, ह्यू सॅच्युरेशन लाईटनेस अल्फा कलर एक्झाम्पल. ओके. तर ह्याच्यामध्ये आपण टाकूया स्टाईल आणि स्टाईल मध्ये आपण काय करू, सेम आपण जे वरती टाकलेलं आहे ते वाल्याच आपण काय करूया, खाली पण पेस्ट करूया. ठीक आहे. तर हे पेस्ट केल्यानंतर डायरेक्टली याच्यामध्ये अल्फा कसं यूज करू शकतो तुम्हाला एक्झाम्पल दाखवते. जसं की आपण मी म्हटलं इथं ह्याला रिफ्रेश केलं, मी रिफ्रेश झाल्यानंतर ह्याला राईट क्लिक करून इन्स्पेक्ट करूया. ठीक आहे. तर परत एकदा करते म्हणजे ऍक्युरेटला येईल. आणि बघा ह्याला कॉमा करून मी ह्याला अल्फा टाकते. म्हणजे अल्फा मध्ये मी सांगितलं ऑलरेडी की 0.1 पासून ते 0.9 पर्यंत तुम्ही टाकू शकता. तर डायरेक्ट मी याला काय म्हटलं 0.5. तर बघा 0.5 ऍड केलं का कलर कोड चेंज झाला बघा. म्हणजे ह्याला जो ब्लर येतो किंवा त्याचा जो ब्राईटनेस आहे तो कमी होतोय. इट्स कॉल्ड अल्फा, बरोबर. इथे पण बघा तो कलर कोड डिस्प्ले होतोय, तर इथे कसं होतंय बघा. आता मी बघा हा जो आहे, आता मी या पद्धतीने पण चेंज करू शकते. हा जो कर्सर आहे तो कमी जास्त केला तर बघा खालचे कलर कोड पण चेंज होतात आहे बघा. म्हणजे तो पर्सेंटेज वाईज, डिग्री वाईज. आता बघा 147 डिग्री आलं खाली, इथे चेंज होतात मुवमेंट बघा. जसं मी तो चेंज करते तसं माझा पर्सेंटेज चेंज होते, पण माझा कलर कोड चेंज नाही होते बघा. म्हणजे माझा ग्रीन आहे तर ग्रीनचा कलर कोड किंवा जो कलर आहे तो तसाच राहतोय, फक्त माझं जे पर्सेंटेज आहेत किंवा लाईटनेस आहे किंवा सॅच्युरेशन आहे ते वाला चेंज होत आहे. ठीक आहे. त्यामुळं ज्यावेळेस आपण अल्फा देतोय त्यावेळेस तो जो आहे तो ब्लर होतोय. ठीक आहे. तर आपण काय करूया, इथे कॉमा करून 0.5 टाकूया, म्हणजे इट्स कॉल्ड अल्फा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले हे 3 कलर आहेत. तर 3 कलर कोणते कोणते आहेत टाइप्स, RGB आहे. RGB म्हणजे काय, रेड, ग्रीन, ब्ल्यू. त्याच्यानंतर आहे आपला हेक्स आणि हेक्स नंतर आहे आपला HSL. ओके. तर अशा पद्धतीने आपले हे कलर कोड मोस्टली यूज होतात. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमचं वेब पेज आहे ते अट्रॅक्टिव्ह आणि प्रॉपर करण्यासाठी. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण एक पॉइंट कव्हर करणार आहोत HTML CSS म्हणून, कारण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जर HTML पेजमध्ये CSS नसेल तर तुम्ही त्या पेजला अट्रॅक्टिव्ह किंवा जे त्याचा फील आहे तो प्रॉपर किंवा अट्रॅक्टिव्ह बनवू शकत नाही जर तुमच्या फाईलमध्ये CSS नसेल तर. ठीक आहे. कारण तुमचा पेज आहे डायरेक्टली कंटेंट दिसेल तुम्हाला, बाकी काही दिसणार नाही. तर आपल्याला आज काय करायचंय, HTML स्टाईल बघायचंय युझिंग CSS. ठीक आहे. तर आपलं टायटल असेल HTML स्टाईल्स. ओके. आता बघा स्टाईल टाकलं, कारण स्टाईल हा आपला टॅग आहे तर आपण डायरेक्टली तो आला. तर HTML स्टाईल CSS असं देते मी. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय, CSS चा लॉंग फॉर्म काय आहे, तर CSS चा लॉंग फॉर्म आपण टाकूया इथे, कॅस्केडिंग स्टाईल शीट. ओके. तर CSS चा लॉंग फॉर्म काय आहे, तर कॅस्केडिंग स्टाईल शीट. ओके. कॅस्केडिंग स्टाईल शीट. तर याचं मेनली कशासाठी यूज होतो, तर CSS आहे तर आपलं खूप सारं काम वाचवतं. कसं वाचवतं, की ज्यावेळेस आपल्याला एखादा लेआउट केलंय आणि तोच लेआउट आपण जर मल्टिपल टाइम्स यूज करत असेल तर आपण काय करू शकतो, की एकदा CSS टाईप करून तो सगळ्या सेक्शनला किंवा लेआउटला आपण यूज करू शकतो वेब पेजेस मध्ये, बरोबर. तर ज्यावेळेस आपण एकदा टाईप करेल पण ते मल्टिपल टाइम्स यूज होईल, त्यामुळे काय होईल की आपलं जे वर्क आहे ते खूप सारं हार्ड वर्क आहे ते सेव्ह होईल. ठीक आहे.
तर ज्यावेळेस पण आपण ही फाईल क्रिएट करणार आहे किंवा CSS चा कोड टाकणार आहे, जसं आपलं एक्सटेन्शन आहे बरोबर. फॉर एक्झाम्पल काय आहे की इथे आपण जसं टाकलं की index1.html, तसं ज्यावेळेस आपण CSS क्रिएट करणार आहे तर CSS क्रिएट करताना आपल्याला काय होईल की इथे .css म्हणून तुम्हाला फाईल क्रिएट होईल. कारण का ते एक्सटेन्शन कसं होणार आहे .css म्हणजे काय कॅस्केडिंग स्टाईल शीटने यूज होणार आहे. तर आता हे CSS कशासाठी यूज करू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल आपण कलर घेण्यासाठी पण, त्याच्यानंतर खूप सारे साइजेस आपण घेऊ शकतो. एखाद्या एलिमेंट्स मध्ये आपल्याला जर स्पेसिंग घ्यायची असेल तर आपण त्या कंडिशनला पॅडिंग आणि मार्जिन यूज करू शकतो बरोबर. असे वेगवेगळ्या टाईपचे आपण वेगवेगळे एक्झाम्पल घेऊ शकतो फॉर वेगवेगळ्या डिव्हाइसेससाठी. ठीक आहे. तर मोस्टली याच्यामध्ये किती टाईपचे टाईप असतात CSS मध्ये तर ते आपण बघणार आहोत. तर CSS मध्ये 3 टाईप असतात. ठीक आहे. तर ते वाला पहिले बघूयात आपण. तर देअर आर 3 टाईप्स ऑफ CSS. तर त्याच्यामध्ये आहे पहिला इनलाईन. ओके. तर युजिंग CSS वी कॅन ऍड डॉक्युमेंट 3 वेज असं म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. तर फर्स्टली आहे त्याच्यामध्ये H1 करून घेऊयात आपण. फर्स्ट आहे इनलाईन. ओके. सेकंड आहे आपला इंटरनल आणि थर्ड वाला आहे तो म्हणजे एक्सटर्नल. ओके. तर हे वेगवेगळे टाईप आहेत आपले. तर हे वेगवेगळे टाईप आपण कशासाठी यूज केले जातात बरोबर. तर ज्यावेळेस आपल्याला इनलाईन, आपण आतापर्यंत काय केलेलं आहे की आपलं जे HTML डॉक्युमेंट आहे तर त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे इनलाईन CSS ऑलरेडी यूज केलेला आहे. इनलाईन म्हणजे काय की हा जो आपला HTML एलिमेंट आहे जो स्टार्ट होतो आणि एंड होतो त्याच्या फर्स्ट टॅग मध्ये आपण स्टाईल टाकून हे यूज केलेलं आहे. इट्स कॉल्ड इनलाईन CSS बरोबर. आतापर्यंत आपण इम्प्लिमेंट केलं पण आपल्याला याला काय म्हणतात हे माहित नव्हतं. ठीक आहे. तर आता काय हे तुम्हाला सांगते की हे म्हणजेच काय आपलं इनलाईन CSS आहे. म्हणजे काय झाला हा एक टाईप झाला. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण इनलाईन यूज करतो तर इनलाईन काय होईल की प्रत्येक एलिमेंटसाठी वेगवेगळं असेल. पण तेच जर आपण इंटरनल CSS यूज करत असेल तर इंटरनल CSS कशासाठी यूज होतं की आपण काय करतो की HTML डॉक्युमेंट मध्ये डायरेक्टली हेड मध्ये एक स्टाईल क्रिएट करतो. ठीक आहे. आणि त्या स्टाईल मध्ये आपण डायरेक्टली काय करतो की CSS एंटर करतो. मग ते काय होईल की पूर्ण पेज साठी अप्लाय होईल. ठीक आहे. आणि एक्सटर्नल म्हणजे काय की ज्यावेळेस आपण एक्सटर्नल फाईल क्रिएट करतो म्हणजेच काय की आपल्या या फोल्डरमध्ये एक नवीन फाईल क्रिएट होणार आणि ती फाईल आपण या हेड मध्ये लिंक करणार. इट्स कॉल्ड एक्सटर्नल CSS. ठीक आहे. तर आपण 1 बाय 1 एक्झाम्पल बघूया त्याचे. तर इनलाईन CSS म्हणजे काय तर इनलाईन आपण यूज केलेला आहे ऑलरेडी. तर इनलाईन म्हणजे काय की आपण एखाद्या HTML एलिमेंट मध्ये यूज करतो. ओके. तर आपण याच्यामध्ये शॉर्ट मध्ये टाकूया की इनलाईन CSS म्हणजे काय की आपण हे कुठे यूज करतो तो इनसाइड HTML एलिमेंट्स. ओके. तर फर्स्टली आपण 1 बाय 1 त्याचे एक्झाम्पल पण बघणार आहोत. तर मी इथे डायरेक्टली कॉपी करून घेते आणि याच्यामध्ये आपण नेक्स्ट काय करणार आहे H1 टॅग घेऊयात. H1 टॅग मध्ये डायरेक्टली टाकलं. आता आपण काय करू इथेच ते इम्प्लिमेंट करून बघूया. इनलाईन CSS. इनलाईन CSS म्हणजे काय इनसाइड HTML एलिमेंट्स. त्याच्यामध्ये आपण काय टाकलं स्टाईल. तर स्टाईल मध्ये आपण टाकला कलर. ओके. आणि कलर मध्ये थोडा तो डार्क कलर देऊया. ठीक आहे. डार्क कलर मध्ये आपण ऑलरेडी हा वाला यूज करूया. ठीक आहे. तर हा काय झाला आपला इनलाईन CSS. इनलाईन CSS म्हणजे काय की जो आपला HTML एलिमेंट आहे त्याच्या स्टार्टिंग टॅग मध्ये आपण स्टाईल ऍट्रिब्यूट करून नेम आणि व्हॅल्यू दिली. इट्स कॉल्ड इनलाईन CSS. ठीक आहे. तर आपण आता याला सेव्ह करू आणि रन करूया. तर बघा मी याला रन करते. तर इथे बघा इनलाईन CSS म्हणजे काय इनसाइड HTML एलिमेंट्स युजिंग इनलाईन CSS. तर आपण हा इनलाईन CSS यूज केला. आपण नेक्स्ट आता इम्पॉर्टंट बघणार आहोत तो म्हणजे काय इंटरनल CSS. तर इंटरनल CSS म्हणजे काय की हेड सेक्शन मध्ये आपण स्टाईल म्हणून टाकतो. स्टाईलच्या आतमध्ये टाकतो बरोबर. त्याला म्हणतो आपण इंटरनल. तर आपण शॉर्ट फॉर्म मध्ये इथे आपण टाकूया की जसा आपला असा स्टाईल म्हणून असतो. ठीक आहे. स्टाईल असा राहतो आणि याच्यामध्ये आपण CSS टाकतो. इट्स कॉल्ड इंटरनल CSS. पण हा स्टाईल कुठे असतो हेड सेक्शन मध्ये असतो. ओके. स्टाईल एलिमेंट इन द हेड सेक्शन. ओके. आता मी हेडला इथे टॅग कम्प्लीट करत नाही कारण तो कम्प्लीट होईल म्हणून फक्त मी हेड म्हटलं. ठीक आहे. हेड सेक्शन आपण टाकू शकतो.
तर बघा आता मी इथे रिअल टाइम एक्झाम्पल क्रिएट करते. तर बघा H1 आहे, H1 मध्ये मी टाकते डायरेक्टली हे वाला कॉपी करून पेस्ट करते. ठीक आहे, म्हणजे सेकंड वाला आपला. तर इथे टाकलं तर आपल्याला आता हा याच्यासारखं इथे टाकावं नाही लागणार, कारण का आपला जो आहे तो इनलाईन नाहीये. आता आपला काय इंटरनल CSS आहे, बरोबर. तर इंटरनल CSS साठी आपल्याला काय करावं लागेल की आता आपण जो ऑलरेडीचा यूज नाही केलेला असा आपण HTML टॅग घेऊया. म्हणजेच आपण काय करू H3 घेऊया इथे. ठीक आहे, कारण का ज्यावेळेस तुम्ही इंटरनल CSS टाकता त्यावेळेस तुमच्या फाईलमध्ये जो HTML एलिमेंट्स तुम्ही टाकलेला आहे वरती त्या सगळ्या HTML एलिमेंटला तो CSS अप्लाय होईल. ठीक आहे, म्हणजेच आता आपल्याला बघा H3 आहे, आपण मोस्टली यूज नाही केला, वरती एकाच ठिकाणी आहे. तर आपण काय करूया आता वरती ॲज अ हेड सेक्शन मध्ये टाकूयात. ठीक आहे, आता मी वरती याला स्क्रोल करते. हा बघा आपला हेड सेक्शन. हेड सेक्शन मध्ये मी काय करते आता ॲज अ स्टाईल म्हणून घेते. ठीक आहे, तर स्टाईल मध्ये आपल्याला काय यूज करायचंय, आपण खाली कोणता टाकला H3, बरोबर. H3 असा टाकला, त्याच्यानंतर तुम्हाला एंटर करायचंय. एंटर केल्यानंतर कर्ली ब्रॅकेट ओपन आणि क्लोज करायचे. ओके, बघा मी H3 टाकला. H3 मध्ये काय करते ओपन आणि क्लोज ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट घेते. आता त्याच्यामध्ये प्रॉपर्टी देते, त्याच्यामध्ये काय करते बॅकग्राऊंड कलर. बॅकग्राऊंड कलर मध्ये आपण कलर कुठला घेऊ, पावडर ब्ल्यू. ओके, तशा टाईपचा घेतला मी. याला सेव्ह करूया. आता बघा आपण काय केलेलं आहे, आता स्टाईल मध्ये H3 आपण इथे यूज केला, बरोबर. तो तर कुठे एकदम लास्टला आहे इथे, बरोबर. तर काय होणार की हा वाला H3 तो फाइंड आउट करणार स्टाईल की कुठे कुठे बॉडी HTML एलिमेंट मध्ये H3 आहेत एलिमेंट, तर तो सगळ्याला काय करणार पॉवर ब्ल्यू हा बॅकग्राऊंड कलर अप्लाय करणार. आता बघूया आपण. इथे मी रिफ्रेश करते, तर रिफ्रेश झाल्यानंतर बघा इंटरनल CSS आहे त्याला बघा बॅकग्राऊंड कलर आला, बरोबर. आता आपण काय केलं, आता मी इथे CSS म्हणून टाकते. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपण काय केलं, अजून एक H3 घेतला. ठीक आहे, अजून एक काय करूया H3 घेऊया, बरोबर. दिस इज ऑल्सो इंटरनल CSS. ओके, आता बघा मी इथे डायरेक्टली टाकले, तर त्यावेळेस पण तो काय करतोय बघा, जे आपण वरती घेतलेला आहे तो कलर डायरेक्टली आला. म्हणजे जेवढे पण काही तुमच्या ह्या HTML बॉडीच्या अंदर जेवढे पण काही तुमचे HTML एलिमेंट्स असतील H3 नावाने, तर त्या सगळ्यांना काय होईल तुमचा, तर तो बॅकग्राऊंड कलर अप्लाय होईल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल काय की आपण काय करूया, आता बॉडी आहे आपल्याकडे, बॉडी एकच आहे, पण आपल्याला काय करायचं ग्लोबली बॉडीला कलर डिस्प्ले करायचा. तर मी काय करते ठीक आहे घेते बॉडी. बॉडीमध्ये आता आपण काय करू, एक बॅकग्राऊंड कलर देऊया फेंट मधला. तर मी हा वाला एक कलर कोड घेते. ठीक आहे, आता मी इथं नाही टाकलं बघा, मी कुठे टाकलेलं आहे हेड सेक्शन मध्ये स्टाईल मध्ये टाकलेलं आहे. ठीक आहे, बॉडी. तर याच्यामध्ये डायरेक्टली टाकले मी. आता रिफ्रेश करते, तर बघा पूर्ण बॉडीला माझा कलर कोड अप्लाय झाला. ओके, तर इट इज कॉल्ड इंटरनल CSS. ओके, तर याचं आपण बघणार आहोत इन डिटेल्स मध्ये, पण आता शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, आता नेक्स्ट आपला जो इम्पॉर्टंट आहे, मी इथं आता BR टॅगने त्याला पहिले डिवाइड करते, आणि आपला नेक्स्ट वाला आहे तो म्हणजे काय एक्सटर्नल CSS. ओके, हे एक्सटर्नल CSS. तर एक्सटर्नल CSS म्हणजे काय की ज्यावेळेस आपण एक फाईल क्रिएट करतो CSS ची आणि ती हेड सेक्शन मध्ये लिंक करतो. ठीक आहे, तर ती कशी करतो बघा. पहिले तर आपण काय करतो, एक्सटर्नल CSS आपण कुठे यूज करतो ते वाले टाकूया की इन हेड सेक्शन लिंक एक्सटर्नल फाईल. ओके, म्हणजे आपण एक एक्सटर्नल फाईल क्रिएट करणार, ती हेड सेक्शन मध्ये आपण लिंक करणार, बरोबर. तर ते कशी करणार बघा. आता हेड सेक्शन आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट पहिले आपण हे टाकून घेऊया. ठीक आहे, तर टाकायच्या आधी आपण इथे काय करूया, आता मी H1 केलेलं आहे, H1 च्या ऐवजी आपण काय करूया इथे H4 टाकूया. ठीक आहे, आणि याच्यामध्ये कंटेंट टाकूया. ठीक आहे, H4 टाकलं मी आता. कारण का टाकलं, कारण आपल्याला एक्सटर्नल फाईलमध्ये CSS देताना H4 टॅग यूज करायचं. ठीक आहे, तर त्यासाठी आपण पहिले काय करणार, इथं जो आपला फोल्डर आहे तर त्याच्यामध्ये एक नवीन फाईल क्रिएट करत आहे. तर त्या फाईलला नाव देत आहे मी style.css. style.css. आता बघा ज्यावेळेस मी style.css केलं तर त्याचा जो आयकॉन आहे तो कसा चेंज झाला बघा, CSS टाईप मध्ये झाला, बरोबर.
आता तुम्हाला काय करायचंय, या फाईलमध्ये CSS लिहायचंय. तर CSS लिहिताना तुम्ही काय कराल, की तुम्हाला टॅग टाकायचंय H4, कारण का आपण टॅग कुठला घेतलाय, H4 घेतलाय. आता तुम्हाला काय करायचंय, याला कलर द्यायचंय. कलर देताना थोडा वेगळा कलर देऊया, आपण ब्राऊन कलर घेतला. ओके, आणि त्याला फॉन्ट साईज पण देऊया आपण. तर फॉन्ट साईज देताना आपण काय करू, त्याला खूप जास्त मोठी देऊया. म्हणजेच काय किती देऊया, की याला आपण 70 पिक्सेल देऊया. ठीक आहे, बघा आता हा जो आहे आपला, तो आपल्याला आपण इथे यूज केला H4 म्हणून, बरोबर. आता जर मी डायरेक्टली याला सेव्ह केलं दोन्हीला आणि रन केलं तर माझा रन होईल का, नाही होणार. कारण का ही फाईल आहे ती आपण लिंक नाही केलेली. बघा मी आता तुम्हाला दाखवते. रिफ्रेश केल्यानंतर बघा हा डायरेक्टली H4 टाईप झालेला आहे आणि त्याची साईज पण बघा किती छोटी आलेली आहे, बरोबर. आता आपण काय केलं, की फाईल क्रिएट केली, बरोबर. इथं पण टाईप केलं, पण आपण त्याला लिंक नाही केलं. तर लिंक कुठं करायचं आपल्याला, तर ते आपल्याला हेड सेक्शन मध्ये लिंक करायचं. ओके, तर हेड सेक्शन मध्ये जाऊया आपण. तर हेड सेक्शन मध्ये बघा स्टाईल नंतर ह्या आपल्याला काय करायचंय, तर लिंक म्हणून टाईप करायचं. तर लिंक केल्यानंतर इथं तुम्हाला असे वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल येतात, बरोबर. तर तुम्हाला काय करायचंय, तर लिंक समजा CSS करायचे फाईल, ठीक आहे. तर बघा डायरेक्टली मी केलं तर माझं बाय डिफॉल्ट आलं, कारण हे VS कोडचं सगळ्यात इम्पॉर्टंट आणि युजेस आहे की आपण जर बाय डिफॉल्ट क्लिक केलं तर ते ऑटोमॅटिकली येतं. पण आपल्याला काय करायचंय, हा टाईप पण करू शकता तुम्ही डायरेक्टली. म्हणजे REL इज इक्वल टू स्टाईल शीट. स्टाईल शीट म्हणजे काय, की हा CSS चा टाईप आहे. आणि HRF म्हणजे काय, की आपण ह्याला हायपर लिंक देतो एखाद्या लिंकची. तर हायपर लिंक देताना काय झालं, style.css ऑटोमॅटिकली आलं बघा. ठीक आहे, तर हे आपल्याला तुम्ही टाईप पण करू शकता किंवा डायरेक्टली VS कोड मध्ये एक्सटेन्शन मी फर्स्ट लाईव्ह मध्ये दिलेलं आहे, ते जरी तुम्ही डायरेक्टली इम्प्लिमेंट केले तरी चालतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण केलं. आता आपण काय करूया, हे रन करून बघूया. ठीक आहे, आता मी याला रिफ्रेश करते. तर बघा जे आपल्या एक्सटर्नल फाईल मधलं CSS आहे ते अप्लाय झालं, बरोबर. म्हणजे पहिले H4 होतं आणि H4 मध्ये काय होतं, की साईज आहे त्याची ती खूप कमी होती, बरोबर. आता ज्यावेळेस मी त्याला लिंक केलं तर काय झालं, हे खूप सारं मोठं झालेलं आहे आणि त्याची साईज पण वाढली आणि कलर पण चेंज झाला. पण त्याच्या आधी आपल्याला काय करावं लागलं, की ती फाईल आहे ती लिंक करावं लागली. ठीक आहे, तर हे या पद्धतीनं आपण CSS यूज करू शकतो. तर आता याच्यामध्ये कुठले कुठले पॉइंट्स, जसे की आपण काय केलेलं, की स्टाईल मध्ये कलर टाकला, फॉन्ट साईज टाकला, तसं तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता, फंट फॅमिली देऊ शकता. फंट फॅमिली मध्ये मी हा वाला टेक्स्ट सिलेक्ट केला बाय डिफॉल्ट. त्याच्यानंतर तुम्ही याला बॅकग्राऊंड कलर पण देऊ शकता. अदरवाईज तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे याला प्रॉपर्टीज पण देऊ शकता. म्हणजे काय, की नॉर्मली तुम्हाला एखादी बॉर्डर वगैरे द्यायची असेल त्याला, तर आपण बॉर्डर पण देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल काय, डायरेक्टली मी याला बॉर्डर घेतली आणि बॉर्डर मध्ये म्हटलं की 2px ची मला साईज पाहिजे, माझा जो टाईप आहे तो सॉलिड पाहिजे आणि ह्याला आपण पॉवर व्ह्यू घेऊया. ओके, तर अशा पद्धतीचं आपण काय करू शकतो, की त्याला बॉर्डर पण देऊ शकतो. आता सगळ्यात इम्पॉर्टंट नेक्स्ट कुठल्या प्रॉपर्टी यूज केल्या जातात CSS मध्ये, तर तो आहे पॅडिंग आणि मार्जिन. ओके, तर पॅडिंग म्हणजे काय, की जे आपला स्पेस आहे बिटवीन द टेक्स्ट आणि बॉर्डर त्याच्यामध्ये इन्क्रीज केला जातो. तर फर्स्टली आपण बघूया आपला आउटपुट कसा आलेला आहे. तर याच्यामध्ये बघा केवळ आपलं बॉर्डर आलेले आहे, बरोबर. तर बॉर्डर आलेली आहे पण ते खूप कमी दिसते. आपल्याला काय करायचंय, आता जी टेक्स्ट आहे ती थोडी कमी करूया, कारण एवढ्या टेक्स्टची गरज नाही आपल्याला. आणि जो आपला पॉवर ब्ल्यू आहे तिथे आपण थोडा डार्क कलर घेऊया, म्हणजे लाईक हा रेड वाला घेऊया आणि त्याची जी साईज आहे ती पण इन्क्रीज करूया, म्हणजे 4px. ठीक आहे, आता मी याला रिफ्रेश करते. तर बघा अशा टाईपचं आलं. आता आपल्याला काय करायचं, या बॉर्डर मध्ये आपल्याला पॅडिंग यूज करायचंय, बरोबर. पॅडिंग म्हणजे काय, की टेक्स्ट आणि जी बॉर्डर आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला स्पेस येतो, म्हणजेच काय पॅडिंग. म्हणजे आता बघूया, आता आपण पॅडिंग देऊन बघूया डायरेक्टली. आउटपुट बघा आपला आउटपुट कसं आलेलं आहे इथे, म्हणजे अशा टाईपचं. आता आपण त्याला काय करूया, पॅडिंग देऊया. ठीक आहे, तर पॅडिंग द्यायचे, तर स्पेस आपल्याला किती द्यायचे त्या दोन्हीमध्ये, तर मी म्हटलं की 30px पाहिजे, पिक्सेल मध्ये देऊ शकतो आपण. आता मी याला काय करते, रिफ्रेश करते. तर बघा ही जी टेक्स्ट आहे, म्हणजे आपली जी टेक्स्ट आहे आणि बॉर्डर आहे त्याच्यामध्ये जो स्पेस आला, इट्स कॉल्ड पॅडिंग. ओके, म्हणजे जो आपला बॉर्डर आहे आणि जो आपला टेक्स्ट आहे त्याच्यावरती जो स्पेस आलेला आहे, म्हणजे हा वरतीचा हा वाला, इट्स कॉल्ड पॅडिंग. आणि मार्जिन म्हणजे काय, की जो बॉर्डरच्या वरती स्पेस येतो. ठीक आहे,
तर त्यासाठी आपण एक वेगळं एक्झाम्पल घेऊया. त्यासाठी आपण काय करूया, इथे एक H5 नावाचा टॅग इम्प्लिमेंट करूया. ठीक आहे. कशासाठी? फॉर मार्जिन साठी. H5 एक्सटर्नल CSS using margin CSS प्रॉपर्टी. ओके. म्हणजे एक्सटर्नल फाईल थ्रूच आपल्याला काय करायचं, मार्जिनची प्रॉपर्टी पण यूज करायची. बघा आता मी इथं इनलाईन CSS काही देत नाहीये किंवा डायरेक्टली हेडमध्ये काही टाकत नाही, कारण का आपली फाईल ऑलरेडी लिंक आहे, बरोबर, स्टाईल. आता मी डायरेक्टली काय करेल, स्टाईल मध्ये येईल. आता मला नेक्स्ट काय करायचं, H5 घ्यायचंय. ओके. H5 मध्ये मी काय करेल की त्या टेक्स्टला कलर देईल. कलर देताना मी थोडा काय करेल, वेगळ्या कलरचा देते कलर. तर हा आपण असा घेऊया कलर. त्याच्यानंतर मी त्याची फॉन्ट साईज घेते, ते सेम घेते 40 px. ओके. त्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याला बॉर्डर पण द्यायचं. ओके. बॉर्डर मध्ये मी काय करेल, 4 px सॉलिड आणि कलर कोड घेते. कलर कोड घेताना आपण डायरेक्टली असं टाकू शकतो. ठीक आहे. तर याला मी काय करते, थोडा डार्क कलर घेते. डार्क कलर घेताना हा वाला डार्क कलर मी त्याला असाइन करते. ठीक आहे. आता बघा मी याच्यानंतर मार्जिन टाकते. ओके. मार्जिन म्हणजे काय, की जो स्पेस आहे तो बॉर्डरच्या वरती येणार आहे. ओके. म्हणजे काय, आउटसाइड द बॉर्डर आपला स्पेस डिफाईन होणार आहे. ठीक आहे. त्यासाठी मी तिथे काय करते, सेम 40 px असाइन करते मार्जिनला. ठीक आहे. तर पॅडिंग आणि मार्जिनच्या 4 प्रॉपर्टी असतात. फॉर एक्झाम्पल काय, लेफ्ट, राईट, बॉटम. ठीक आहे, अशा टाईपच्या. तर आता मी याला रिफ्रेश करते. तर बघा हा जो आहे आपला जो बॉर्डर आहे, तर बॉर्डरच्या साईडनी स्पेस आलेली आहे. इट्स कॉल्ड मार्जिन. ओके. तर हा टेक्स्टला कलर प्रॉपर वाटत नाही, तर त्यासाठी आपण कलर चेंज करू थोडा. तर कलर मध्ये थोडा वेगळा कलर घेऊया. ओके. तर ह्याला रिफ्रेश करते. तर बघा पॅडिंग म्हणजे काय, की बॉर्डर आणि टेक्स्टच्या मध्ये स्पेस येतो, आणि मार्जिन म्हणजे काय, की या बॉर्डरच्या आउटसाइडला स्पेस जनरेट होतो. इट्स कॉल्ड मार्जिन. ठीक आहे. तर बघितलं आपण एक्सटर्नल कशा कशा पद्धतीने केलं. तर आपण आज जे आपण लाईव्ह घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये थोडं ओव्हरव्ह्यू करूया की आपण आज काय काय बघितलं. ठीक आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आपण स्टाईल ऍट्रिब्यूट यूज करून इनलाईन CSS यूज केलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, लिंक टाकली याच्यामध्ये. ठीक आहे. लिंक कशासाठी टाकली, फॉर एक्सटर्नल CSS फाईल लिंक करण्यासाठी. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हेडमध्ये स्टाईल टाकलं. स्टाईल कशासाठी टाकलं आपण, कारण आपल्याला इंटरनल CSS यूज करायचं होतं, म्हणून आपण हेडमध्ये स्टाईल टाकलं. ठीक आहे. त्यानंतर आपण काही काय प्रॉपर्टी यूज केला, तर कलर प्रॉपर्टी यूज केलेली आहे, फंट फॅमिली केली, फंट साईज केली, त्याच्यानंतर बॉर्डर केलं, आणि मेन इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे काय केलं, पॅडिंग आणि मार्जिन केलं. तर पॅडिंग आणि मार्जिन कशासाठी यूज केलं, तर जो स्पेस आहे इनसाइड बॉर्डर येण्यासाठी, आणि जो स्पेस आहे तो आउटसाइड बॉर्डर येण्यासाठी. म्हणजेच काय, पॅडिंग म्हणजे काय, स्पेस इनसाइड द बॉर्डर, आणि मार्जिन म्हणजे काय, स्पेस आउटसाइड द बॉर्डर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आज सेशन मध्ये HTML कोटेशन्स आणि त्याच्यानंतर कोटेशनचे वेगवेगळ्या टाईपचे HTML एलिमेंट्स बघितले. त्याच्यानंतर कमेंट्स बघितलं, वेगवेगळ्या लाईनला आपण कमेंट टाकू शकतो. त्याच्यानंतर कलर्स बघितले, इम्पॉर्टंट कलर्स मध्ये 3 टाईप बघितले, आणि त्याच्यानंतर HTML CSS बघितलं. ठीक आहे. तर आपण आज इथेच एंड करूयात, आणि नेक्स्ट सेशन आपण उद्या कंटिन्यू करूया. ठीक आहे. सो नेक्स्ट सेशनला आपण HTML लिंक स्टार्ट करणार आहोत. ओके. सो थँक्यू एव्हरीवन.